2 दिवसांच्या विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावातून ठाण्यात परतलेत आणि त्यामुळे आज रखडलेली महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता आहे। नाराजी संदर्भातील चर्चांवर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले। मोदी शहांच्या निर्णयाला शिवसेनेचा पाठिंबा असल्याची स्पष्टोक्ती शिंदेंनी केली आहे। तर गृहमंत्रीपदाबाबत चर्चेतून निर्णय घेऊ असंही ते यावेळी म्हटले। उपमुख्यमंत्री म्हणून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा फक्त माध्यमांमध्येच आहे अशी स्पष्टोक्ती एकनाथ शिंदे यांनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हटले। खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे। त्यांनी मागच्या रस्त्यानं येत ईव्हीएम मॅनिप्युलेट करून ते 133च्या आकड्यापर्यंत पोहोचलेत आणि त्यामुळे भाजपच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही असा टोला त्यांनी लगावला। कुडाळमध्ये आज ठाकरे गटाची बैठक पार पडणार आहे। आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदा शिरसाट आणि महिला जिल्हा संघटक श्रेया परब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याच्या प्रकरणी पुणे कोर्टात आज सुनावणी होणार आहे। दरम्यान कोर्टाच्या आदेशानंतरही राहुल गांधी सुनावणीसाठी उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे। हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर आम आदमी पार्टी सतर्क झाली आहे। अशातच या पक्षानं दिल्लीची आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीआधी एकला चलो रेचा नारा दिलाय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या आठवड्यात होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजदरांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे। गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक 4 ते 6 डिसेंबर या काळात पार पडणार आहे। अलीकडच्या काळात सोनं गहाण ठेवण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली आहे। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 7 महिन्यात बँकांमध्ये सोनं दागदागिन्याच्या बदल्यांमध्ये घेतल्या जाणाऱ्या कर्जाचं प्रमाण हे 50.4% इतकं वाढलं। सणासुदीच्या काळात नोव्हेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढलेली आहे। सरकारी कंपन्यांच्या आकडेवारीनुसार पेट्रोल विक्री 8.3% वाढून 31 लाख टनावर, तर डिझेलची विक्री 59% वाढून 72 लाख टनावर पोहोचली आहे। उद्योगपती राज कुंद्रा यांना ईडीनं समन्स बजावलंय। राज कुंद्रा यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीनं दिले। दक्षिण नागपूरमधील काँग्रेसचे पराभूत उमेदवार गिरीश पांडव यांनी ईव्हीएम तपासणीसाठी अर्ज केलाय। यासाठी त्यांनी 3 लाख रुपये मोजलेत। मतदानाच्या दिवशी संध्याकाळी 5 ते 11:30 दरम्यान वाढलेल्या मतदानाला घेऊन त्यांनी आक्षेप नोंदवला। ठाणे जिल्हा परिषदेच्या सेल्सस योजनेअंतर्गत भिवंडी तालुक्यातील 200हून अधिक शेतकरी अवघ्या 25 रुपयात परसबाग फुलवणार आहेत। भिवंडी पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या वतीनं मिनी किटचं वाटप करण्यात आलं। बदलापूर रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वेच्या भुयारी मार्गाचा स्लॅबचा काही भाग तुटलेला अवस्थेत होता आणि या दुरावस्थेसंदर्भात बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्याची दखल घेत दुरुस्ती केली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 भागात सोसायटीच्या आवारातील मीटरची चोरी झाली आहे। ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। भुसावळ शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या 10 MLD क्षमतेच्या यंत्रणेचं काम अपूर्ण आहे आणि त्यामुळे ऐन हिवाळ्यात 10 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांची गैरसोय होते। हे रोटेशन किमान 2 दिवसांनी कमी होईल असं पालिकेनं दिलेलं आश्वासन फोल ठरलंय। राज्यात यंदा गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या जेमतेम 186 वर गेलेली आहे। हंगाम सुरू होऊन 15 दिवस झाले तरीही गाळपाला गती आलेली नाहीये। पहिल्या टप्प्यात 179 कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले होते। अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येसंबंधी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात संशयित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली। पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी करण्यात आली। मुंबईतील मानखुर्द, वडाळा, माटुंगा या भागातील नाल्यांमध्ये पुन्हा प्लास्टिक आणि कचऱ्याचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। मावळमध्ये रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास पूर्ण झाल्याचा अंदाज कृषी अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणात दिसून आलाय। यंदा पाऊस समाधानकारक झाल्यानं शेतीसाठी मुबलक पाणीसाठा असल्यानं बळीराजा सुखावला। शेतकऱ्यांनी पीक विमा तात्काळ काढण्यास सुरुवात करण्याचं आवाहन करण्यात आलंय। केवळ 1 रुपया भरून शेतकरी पीक विमा उतरवू शकतील, तर हरभऱ्यासाठी 15 डिसेंबर ही विमा भरण्याची शेवटची तारीख आहे। पुण्याच्या मार्केट यार्डात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे। दरम्यान आवक वाढल्यानं मिरची, आलं आणि फ्लावरच्या दरात घट झाली आहे। भाज्यांची आवक घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडले होते। त्यातच आता मार्गशीर्ष सुरू होत असून परिणामी भाजीपाल्याच्या वाढत्या मागणीमुळे त्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापारी आणि विक्रेत्यांकडून वर्तवली जाते।
लसणाच्या दरातील वाढ सुरूच आहे। 350 ते 360 रुपये किलोनं विक्री होणारा संकरित लसूण आता 400 ते 450, गावरान गुलाबी लसूण 450 ते 460 रुपये किलोनं विक्री होतोय। राज्यातील बाजारात कांद्याची 39,070 क्विंटल इतकी आवक झाली आहे। यात पुणे बाजारात लोकल आणि अहमदनगर बाजारात लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली आहे। कांद्याला सरासरी 3,300 रुपयांचा भाव मिळाला आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 708 क्विंटल इतकी झाली आहे। त्याला सर्वसाधारण दर हा 2,098 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला। सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्यानं मोठा फटका बसलाय। सोयाबीनला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून भाववाढ होईल या आशेनं सोयाबीन विक्री न करता भाववाढीची खरं तर प्रतीक्षा केली जाते। राज्यातील बाजार समितीमध्ये 723 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे। सोयाबीनला आता सरासरी 3,988 रुपयांचा भाव मिळतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्यानं बेदाणा सौद्याला सुरुवात झाली आहे। शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात 190 टन बेदाण्याची आवक झाली असून प्रति किलो 20 ते 25 रुपयांनी दरामध्ये वाढ झाली आहे। थंडी सुरू झाल्यापासून मुंबई आणि नवी मुंबईमधील नागरिकांकडून बाजरीच्या भाकरीला पसंती मिळू लागलेली आहे। गहू आणि ज्वारीपेक्षा बाजरी स्वस्त असल्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे। पुढील 2 महिने बाजरीची विक्री वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। गव्हाच्या पेरणीस उशिरानं पोषक हवामान तयार झाल्यानं गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला। यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे। पेणच्या बाजारात थंडीतील रानफळांची आवक वाढली आहे। आवळा, बोरं आणि चिंच अशा फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढलाय। 100 ते 150 रुपये प्रति किलो दरानं आवळा तर 5 ते 10 रुपये प्रति वाटाप्रमाणे बोरांची विक्री होते। थंडीच्या दिवसात कडधान्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होते। बाजारात चणा डाळ आणि तूर डाळ याचे दर वाढले असून खाद्यतेल देखील ऑक्टोबरपासून महागले आहे। त्यामुळे मुंबईकरांना महिन्याचा खर्च करताना काटेकोर नियोजन करावं लागतंय। कापसाला यंदा अपेक्षित भाव देखील मिळत नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेनं कापूस घरातच साठवून ठेवलाय। नंदुरबार बाजार समितीच्या खरेदी केंद्रात कापसाला प्रतवारीनुसार 6,500 ते 7,150 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईतील किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे। तर या कालावधीमध्ये किमान तापमान 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। पारा चांगलाच घसरला असल्यानं रायगड गारठलेला आहे आणि त्यामुळे आता घरातील उबदार कपडे बाहेर काढलेत। बाजारपेठांमधील उबदार कपड्यांसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे। मुंबई शहरात थंडीचा कडाका वाढू लागलाय। वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक स्वेटर आणि कानटोपीचा वापर करतानाचं चित्र पाहायला मिळतंय। ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचं चित्रही पाहायला मिळतंय। सरकारनं नोव्हेंबर 2024 मध्ये जीएसटीमधून 1.82 लाख कोटी जमा केलेले आहेत। वार्षिक आधारावर 8.5% वाढ झाली आहे। एप्रिलपासून जीएसटीमधून 19.74 लाख कोटी रुपये संकलन करण्यात आले। नागपूर शहरातील एकूण 6.68 लाख मालमत्ता धारकांपैकी केवळ 2.60 लाख जणांनी 133 कोटी मालमत्ता कर मनपाकडे जमा केलेला आहे। अद्यापही 61% थकबाकी म्हणजेच 900 कोटी रुपये मनपाला प्राप्त होणं बाकी आहे। तर 31 डिसेंबरपर्यंत थकबाकी करून 10% सवलतीचा लाभ नागरिकांना मिळणार आहे। सुरतच्या किम गावात मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ट्रॅक स्लॅब निर्मिती कारखाना सुरू करण्यात आलेला आहे। 19 एकर क्षेत्रफळावरील या कारखान्याची उत्पादन क्षमता 120 ट्रॅक स्लॅब प्रतिदिन इतकी आहे। मुंबई महापालिकेतील रिक्त पदांच्या भरतीसाठी म्युनिसिपल मजदूर युनियननं आंदोलनाची हाक दिली आहे। 3 डिसेंबर रोजी संघटनेकडून आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। 6 डिसेंबरला दैनंदिन प्रवासी संख्या 90 ते 95 लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। ही बाब लक्षात घेता गर्दीचं विभाजन करण्यासाठी अनेक मार्ग बंद करण्यात आले। मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेनं हा निर्णय घेतलाय। त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर आजपासून ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले। कोकण रेल्वेच्या प्रवाशांना प्रवासादरम्यान दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्याचा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलेला आहे। त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय। धाराशिव तुळजापूर सोलापूर मार्गाच्या
कामाला गती आलेली आहे। या रेल्वे मार्गाचं 25% काम पूर्ण झालं असून लहान मोठे 50 पूल उभारले जाणार आहेत। दरम्यान सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल साकारला जाणार आहे। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी आमणे या शेवटच्या टप्प्याचं 100% काम पूर्ण झालंय। आता फिनिशिंगची कामं सुरू असून ही कामं डिसेंबर अखेरीस पूर्ण होणार आहेत। पीएमपीनं आता बस चालक आणि वाहकांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे बसेस पाठोपाठ आता चालक आणि वाहक देखील कंत्राटी असणार आहेत। एसटी महामंडळाकडून 14% भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। एसटी महामंडळ आर्थिक अडचणीमध्ये असून इंधन दरवाढ तसंच कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत होत नसल्यानं भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। दुचाकीवर बसणाऱ्या चालकासह मागे बसणाऱ्यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे। दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर 1000चा दंड वसूल केला जाणार आहे। या नव्या नियमाच्या अंमलबजावणीस सुरुवात करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात 14 डिसेंबरपासून ठिकठिकाणी जत्रोत्सव सुरू होणार असल्यानं ग्रामीण भागातील नागरिकांना स्वस्त आणि मस्त खरेदीची संधी मिळणार आहे। पुढील 5 महिन्यात जिल्ह्यात या जत्रांद्वारे सुमारे 20 कोटींपेक्षा अधिक उलाढाल होणार असून हजारोंना रोजगार मिळणार आहे। जुन्नर तालुक्यातील बेलेगावात तमाशा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये राज्यभरातील नामांकित तमाशा फड मालकांनी सहभाग नोंदवला। या महोत्सवात कलाकारांनी सादर केलेल्या हंडा डान्सला पसंती मिळाली। जुन्नर तालुक्यातील अणे पठार भागातील शिंदेवाडी येथे बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैलगाडा शर्यतीमध्ये 155 नामांकित बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता। बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालकांसह शौकीनांनी मोठी गर्दी केली होती। नाशिकमध्ये एका ट्रॅफिक वॉर्डनला मारहाण करण्यात आली आहे। वाहतूक सुरळीत करत असताना एका टोळीसोबत त्याचा वाद झाला। दरम्यान वादाचं रूपांतर मारहाणीत झालं आणि या मारहाणीत वॉर्डन जखमी झालाय। मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झाला। भरधाव वेगात आलेल्या डंपरनं ऑटो रिक्षासह अनेक दुचाकींना धडक दिली। तब्बल 30 मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर रिक्षा चालकाला डंपर खालून बाहेर काढण्यात आलं। त्याच्यावर सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे। रायगड हद्दीमध्ये खालापूर भागात महामार्गावर आडोशी डेथ स्पॉट बनला असून 11 महिन्यात या परिसरात 85 अपघात झाले असून 25 जणांचा मृत्यू झालाय तर 38 जण जखमी झालेले आहेत। यूपीतल्या शाही जामा मशीद संरक्षित वारसा स्थळापैकी एक असून तिचं नियंत्रण आणि व्यवस्थापन आपल्याकडे द्यावं असं पुरातत्व खात्यानं न्यायालयाला दिलेल्या प्रतिसादात म्हटलंय। न्यायालयानं पुरातत्व खात्याला मशिदीचा सर्व्हे करण्याची अनुमती दिली होती आणि त्यानंतर या ठिकाणी हिंसाचार झाला होता। 4 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। नोएडा आणि ग्रेटर नोएडामधील शेतकरी त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात दिल्लीकडे कूच करणार आहेत। जिल्ह्याभरातील हजारो शेतकरी विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे जाणार आहेत। यासाठी त्यांनी संयुक्त किसान मोर्चाची स्थापना केली आहे। फेंगल चक्रीवादळाचा दक्षिण भारतावर मोठा परिणाम होतोय। केरळ आणि आंध्रमध्ये चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। केरळमधील 4 जिल्ह्यांमध्ये हा पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। दिल्ली एनसीआरमध्ये प्रदूषणानं उच्चांक गाठलाय। दरम्यान एअर क्वालिटी इंडेक्समध्ये असलेल्या प्रदूषकाच्या नॅनो कणांमुळे शरीराला इजा होत असल्याचं समोर आलंय। या कणांमुळे मुलांमध्ये उच्च रक्तदाबासह मधुमेहाचं प्रमाण वाढत असल्याचं संशोधनात समोर आलंय। दिल्ली एनसीआरमधील वायू प्रदूषण प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे। गेल्या सुनावणीमध्ये न्यायालयानं गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाला परिस्थितीचा आढावा घेऊन सूचना देण्यास सांगितलं होतं। प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200 वरून जास्तीत जास्त 1500 पर्यंत वाढवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज सुनावणी करणार आहे। इंदू प्रकाश सिंह यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे। फेंगल चक्रीवादळामुळे रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुदुच्चेरीमध्ये जनजीवन विस्कळीत झालं। चक्रीवादळ पुदुच्चेरीजवळ स्थिर झालं असून त्याची गती हळूहळू कमी होईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे। उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून राजस्थान, बिहार आणि जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे। काश्मीरच्या अनेक भागात पारा शून्याखाली गेलाय तर बिहारमध्ये थंडीची लाट कायम असून राजस्थानात हा प्रकोप अधिक जाणवतोय। मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात अर्पण करण्यासाठी आता एटीएम मधून प्रसाद मिळणार आहे। मुख्यमंत्री मोहन यादव यांनी लाडू एटीएम सुरू केले। वृंदावनमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। मोठ्या संख्येनं यावेळी भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी आल्यानं स्थानिक प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली आहे। वाराणसीतील काळ भैरव मंदिराच्या गर्भगृहात केक कापल्यानं मॉडेलच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। मॉडेल ममता रायचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी घेरलंय। यूपीच्या लखीमपूर खिरीमध्ये पार्टी दरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। हवेत गोळीबार केल्यानंतर विक्ट्रीचं चिन्ह दाखवण्यात आलं।
मध्य प्रदेशातील धार येथे जमिनीच्या वादातून 2 गटात गोळीबार झाला। यामध्ये अनेक जण जखमी झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। यूपीच्या मुरादाबादमध्ये महिला कॉन्स्टेबलला छेडछाड करून मारहाण करण्यात आली आहे। मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आली आहे। तर मारहाण केल्याबद्दल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातो। दिल्लीतील नरेना येथे 36 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली। संतप्त कुटुंबियांनी रास्ता रोको करून निदर्शनं केली आहेत। मध्य प्रदेशच्या मुरैनामध्ये मद्यधुंद अवस्थेत एका मित्रानं दुसऱ्या मित्राची हत्या केली आहे। तर हत्येची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यूपीच्या हरदोईमध्ये 2 गटात हाणामारी झाली। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बिहारच्या किशनगंजमध्ये भर दिवसा बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाच्या मुलानं लाखोंची रोकड लुटली। दुचाकीवरून आलेल्या 3 चोरट्यांनी हा गुन्हा केल्याचं समोर आलं। मध्य प्रदेशच्या हरदामध्ये भरधाव वाहनानं 2 कार आणि 3 मोटारसायकलला धडक दिली। दरम्यान पोलिसांनी आरोपी चालकाला ताब्यात घेतले। यूपीच्या अमरोहामध्ये 2 गटात जोरदार हाणामारी झाली आहे। क्षुल्लक कारणावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत लाठ्या काठ्यांनी हल्ला केला। बिहारच्या गोपालगंजमध्ये ड्रोनच्या मदतीनं दारूभट्टीचा पर्दाफाश झालाय। दरम्यान पोलीस येण्यापूर्वीच आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। उत्तराखंडच्या चमोलीमध्ये पोलीस ठाण्यात अस्वलाकडून कुत्र्यांच्या पिल्लाची शिकार करण्यात आली आणि त्यामुळे परिसरात अस्वलाची दहशत पसरली आहे।